आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर। मी सध्या उभा आहे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गडावर, ज्या गडावर रेणुका देवीचं ठाणं आहे। आणि या गडाच्या पायथ्याशीच एक दुधना नदीवर तलाव आहे। त्या तलावाचा जो बंधारा आहे, ज्याला आपण सांडवा म्हणतो, त्या सांडव्याहून वाहणारं पाणी हे पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं ठिकाण ठरलेलं आहे। याच ठिकाणासोबत आणखी एक ठिकाण इथलचं आकर्षणच ठरलेलं आहे, म्हणजे या गडावरून, उंच गडावरून दिसणारा समृद्धी महामार्ग। भिंगरीसारख्या पळत जाणाऱ्या गाड्या इथून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तसंच या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्य असा निसर्गरम्य परिसर। हे सगळं कधी शक्य होतं तर जिथे देवीचा वास असतो, जिथे कुठे ना कुठे दैवी परंपरा असते। अशीच या गडावर भव्य दिव्य असा रेणुका मातेचा तांदळा आहे। अतिप्रचंड परिसरात जवळपास माहूर नंतर एवढा तांदळा आपल्याला इथेच पाहायला मिळतो। या सर्व गडाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। या मंदिराचे सचिव आहेत श्री जयस्वाल यांच्याकडून। जयस्वालजी, आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। काय सांगाल या वर्षीच्या उत्सवाबद्दल? सर, या ठिकाणी जालना जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून आणि निसर्गरम्य स्थळ म्हणून, पर्यटन स्थळ म्हणून हे सोमठाण्याची प्रसिद्धी आहे। रेणुका देवी संस्थान हे 1991ला स्थापन झालं आणि त्यानंतर खूप काही असं परिश्रम घेऊन शासनाच्या पर्यटन विकासामार्फत विविध विकास कामे या ठिकाणी घेतण्यात आलेले आहे। दरवर्षीप्रमाणे नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि या वर्षीसुद्धा भव्य अशा निसर्गरम्य ठिकाणी धरणाचं पाणीसुद्धा जळजळ वाहत आहे। पर्यटक खूप काही अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून असे आख्याख्ये प्राप्त झाले असून वेगवेगळे लोक इथं जुडले घेत आहे। आणि या जालना जिल्ह्यातच नाही तर संभाजीनगर परिसरातील विविध ठिकाणातून या ठिकाणी भाविक भक्त येतात आणि नवरात्र उत्सवामध्ये उपवास करून 9 दिवस या ठिकाणी स्थापन होतात। काय सुविधा केल्यात त्यांच्यासाठी? या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये त्यांना बसण्यासाठी ओट्यांचं काम, राहण्यासाठी म्हणजे छोटे छोटे रूम बनवलेले आणि मोठे मोठे असे कार्यक्रमाचे शेड, लग्न कार्यासाठी मंगल कार्यालयाची व्यवस्था, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, अशी विविध त्यांना सुविधा व्हावी अशा या ठिकाणी पर्यटकांमार्फत आणि मंदिरामार्फत सुविधा अर्पण केलेल्या आहे। तसेच या ठिकाणी ATG प्रमाणपत्रासाठी सुद्धा आम्ही आता प्रगतीपथावर आहे। त्याचा काय फायदा होईल? त्याचा फायदा असा की आपण विविध लोकांच्या जे टॅक्स वाचवण्यासाठी ते आपल्याला अनुदान मार्फत हे आपल्याला देणगी देतील आणि त्याचं विकास कामामध्ये भरघोस आपल्याला फायदा होईल। अजून काय यावर्षी काही वाहनांची संख्या पाहता, पार्किंगची संख्या पाहता काही सुविधा केल्यात का? रस्ता कुठून आहे, कसं येता येईल गडावर? या ठिकाणी पहिल्यानं एकच रस्ता होता समोरील बाजूला, परंतु आता समृद्धी मार्ग डाव्या बाजूने समृद्धी मार्ग वाहत आहे आणि त्याच्या खालून एक नवीन जोड रस्ता तयार केलेला आहे। त्यामुळे पार्किंगसाठी खूप मोठी सुविधा निर्माण झालेली आहे। एकीकडे वन वे मार्ग येतील आणि एका बाजूला ते मार्ग वाहने जातील अशी सुविधा प्राप्त झाली। पावसाचे दिवस आहेत, काही वाहनांसाठी रस्ता बंद होईल किंवा खड्डे असा काही प्रकार आहे? हो, त्यासाठी सुद्धा विविध ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागांना आम्ही निवेदन देऊन खड्डे बुजवणे, ज्या ज्या ठिकाणी रोडची जे नादुरुस्त झालेलं होतं त्या दुरुस्ती करून आम्ही घेतलेली आहे। इथं जर मुक्कामाला भाविकांनी ठरवलं की आपल्याला इथं राहायचं, त्यांच्यासाठी काही व्यवस्था आहे? हो, या ठिकाणी मोठमोठे शेड बांधकाम झालेले आहे। भाविकांना भंडाऱ्यामध्ये जेवण खावणंही त्यांना सुविधा प्राप्त होते। जे उपासकार असतात त्यांना फराळाचं सुद्धा सुविधा या ठिकाणी आहे। काय शुल्क आकारलं जातं का? नाही, त्यांच्याकडे यांच्यासाठी भाविक भक्तांसाठी विनामूल्य हे प्रसाद वाटप, पाणी वाटप आम्ही करतो। यांची कोणतंही शुल्क नसतं। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी अमोल विश्वासराव नाळेश्वरकर, सोमठाणा गडचा मुख्य पुजारी। मला इथं येऊन जास्त दिवस नाही झाले। 11 फेब्रुवारी 2025ला मी हे संस्थान जॉईन केलं। तर माझ्या माहितीप्रमाणे ही देवी ब्रह्मदेवाद्वारा निर्मित आणि वाटक रामायणामध्ये या देवीचा उल्लेख आहे। रामायण आणि सीता वनवासात असताना तिने येथील देवीची पूजा करून ओटी वगैरे भरलेल्याचं आढळतं आपल्याला वाटक रामायणामध्ये। आणि इथं अखंड सतत नामस्मरण वगैरे चालू असतं। भागवत एकनाथी भागवत सप्ताह चालू आहे। देवीचा तांदळा खूप मोठा भव्य दिव्य आहे।
जवळपास आम्हाला 1 लिटर दूध, 2 लिटर दही आणि पावशेर तूप लागतं दर दिवशी अभिषेकाला, पाव किलो मध आणि 1 किलो साखर. असं करून आम्ही देवीचा अभिषेक वगैरे करतो. देवीच्या हातामध्ये तलवार आहे, देवीच्या हातात त्रिशूळ आहे. तो तलवार बाजूला आहे आणि त्रिशूळ आम्ही समोर लावलेला आहे. तर देवीचा तांदळा खूप मोठा आहे. मेण, राळ आणि कापूर यापासून तो बनलेला आहे. जयस्वालजी, आता हे तर झालं सगळं परिसराचं एकंदरीत देखावा, निसर्गरम्य ठिकाण, भाविकांची व्यवस्था. पण मूळ मुद्दा आहे की ज्याच्यासाठी भाविक गडावर येतात ती आहे देवी. तर देवीच्या संदर्भात रोज काय नित्य उपासना काय असणार आहे? या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षीसुद्धा 22 तारखेला सुरुवात होत आहे. 22 तारखेला घटस्थापनाची महापूजा होऊन घटस्थापनेनंतर दर दिवस या ठिकाणी कीर्तन, हरिपाठ, भजन, सप्तशती पाठ आणि विविध असे धार्मिक कार्य या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे. आणि दरवर्षीप्रमाणे नववी माळ्याचे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. इथं लाखो भाविक प्रसादासाठी येतात आणि विजयादशमीचाही भरघोस इथं कार्यक्रम होऊन या कार्यक्रम संपन्न होत असतो. जसं परिसर सुंदर आहे तसं देवीची रोजची उपासना देखील सुंदर आहे. जयस्वाल सरांनी आपल्याला सांगितलं की दिवसभर कसे इथं उपक्रम चालणार आहेत. तुम्ही आमच्या दर्शकांसाठी ही माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपलंही सर्व भाविक भक्तांना माझी खूप काही शुभेच्छा. सगळं संस्थांतर्फे माता रेणुका देवीच्या चरणी त्यांना अर्पण करतो की त्यांना सुख समृद्धी लाभो आणि सर्व दसऱ्याच्या शुभेच्छा त्यांना व्यक्त. चला तर मग नवरात्रोत्सवात सोमठाणा देवीचं दर्शन तर घेतलंच पाहिजे, त्यासोबत निसर्ग पर्यटनाचा आनंदही घेतला पाहिजे. येणार कसं तर माझ्या मागे पाहताय हा समृद्धी महामार्ग. भले संभाजीनगरहून या किंवा विदर्भातून या, कुठूनही या, कसंही या, पण या. मी दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.